नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण जे काही एसबीआय पीओ ची प्री झाली त्याचं हे मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर घेऊन आले आहेत. ठीक आहे. यामध्ये आपण हा जो काही मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर असेल यामध्ये आपण एलआरचं सेक्शन सॉल्व्ह करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा असेल जे काही 8 मार्च 2025 ला झाली त्याची पहिली शिफ्टचं अनालिसिस असेल. पहिल्या शिफ्टचा हा मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर असेल. असंच आपण सेकंड, थर्ड, फोर्थ शिफ्टचं पण अनालिसिस घेणार आहे आणि नेक्स्ट शिफ्ट मध्ये जे काही एक्झाम आहेत त्याचं पण आपण मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर ना अनालिसिस घेणार आहे, जेणेकरून तुमचं जे काही नेक्स्ट शिफ्ट आहे म्हणा, नेक्स्ट एक्झाम आहे त्याला तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही एक कॉन्फिडंटली तुमचा अप्रोच घेऊन जाचाल. कसं पेपर येत आहे, कुठपर्यंत आपण सॉल्व्ह करू शकतो, किती क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आणि तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाईल कट ऑफची, की कट ऑफ इथपर्यंत जाऊ शकतो, नाही जाऊ शकतो, पण डोक्यात ते नाही ठेवायचं. ठीक आहे. कट ऑफ तर डोक्यात नाही ठेवायचं. ओके. कट ऑफ किती पण लागू, काही लागू, तुम्ही तुमचा 100% द्यायचा आहे. मग बाकी कट ऑफचं शेवटी आपल्याला समजून जाणार आहे रिझल्ट लागल्यानंतर. आतापासून डोक्यात ठेवून काही फायदा नाही. ओके. व्हायचं तेच होणार आहे. हा, तर सगळ्यात महत्वाचं जे कालच्या पेपरमधून हे आपल्याला समजलं की जे काही क्वांट आहे म्हणा, एलआर आहे आणि इंग्लिश आहे, सगळ्यांची जी काही डिफिकल्टी लेवल आहे ती मॉडरेट प्लस हाय लेवल याच्यामध्ये फिरत आहे. ओके. तर हे होणारच होतं का, तर कारण बघा जे काही एक्झामचे क्वेश्चन आहेत ते बघा, पहिलं क्वांट, एलआर आणि इंग्लिश, प्रत्येकाला पहिलं 35 क्वेश्चन, एलआरला 35, क्वांटला 35 आणि इंग्लिशला 30 असं मिळून 100 होते आणि प्रत्येकाचा टाइम पर सब्जेक्ट 20 मिनिट होता. पण आता काय विषय झाला तुम्हाला तर माहिती आहे, क्वांटला कमी करून क्वेश्चन हे 30, एलआरला 30 आणि इंग्लिशला 40 केला. पण टाइम सगळ्यांचाच हा 20 मिनिटात ठेवला आहे. ओके, 20 मिनिटच ठेवला आहे. तर ऑब्व्हियसली इकडं जे काही 5 क्वेश्चन कमी केले आहेत त्याचा परिणाम हा इंग्लिशवर होत आहे. इंग्लिशचे टोटल क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीयेत एक्झाम मध्ये, असं नका समजू वाचलं म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह झाला नसतं. तसं इंग्लिशमध्ये ऑब्व्हियसली त्या 10 क्वेश्चनचं बर्डन तुम्हाला वाढलं आहे. पहिलं 20 मिनिटामध्ये 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते, आता 20 मिनिटामध्ये 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 40. ठीक आहे. 10 क्वेश्चनचं एक्स्ट्रा बर्डन आहे तुमच्यावरती, पण घाबरायचं नाही. ठीक आहे. आपल्याला त्याला पण फेस करायचे. तुम्ही काही एकटे नाही, तर प्रत्येकाला तो फेस करायचे. ठीक आहे. प्रत्येकासाठी नवीन आहे म्हणून घाबरायचं नाही काही. ठीक आहे. मग आणि क्वांट आणि एलआरचा काय विषय, 5-5 क्वेश्चन कमी केले आहेत पण टाइम तेवढाच ठेवला आहे. याचाच जो काही परिणाम दिसत आहे आपल्याला तो डिफिकल्टी लेवलवर दिसत आहे. क्वेश्चन कमी केले आहेत म्हणून त्याने डिफिकल्टी लेवल ही वाढवली आहे. पहिले 20 मिनिटांमध्ये 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते, त्याच त्याने केले आहेत की आता 20 मिनिटांमध्ये डिफिकल्टी लेवलच अशी ठेवायची, 35 क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ठेवायची, जेणेकरून हे 30 क्वेश्चन पण अवघड जायला लागतील. असा त्यांचा अप्रोच आहे. ठीक आहे. पण त्याला पण आपण फेस करू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, कालच्या ह्याच्यामध्ये पेपरमध्ये सगळ्यात मोठा जो काही फीडबॅक दिसून आला की यामध्ये जे काही पझल आहेत याच्यावर एसबीआयचं भर आहे म्हणा, आयबीपीएस जास्त भर आहे. तर बघा, पहिल्या शिफ्टमध्ये ना 25 क्वेश्चन पर्यंत, 24 का 25 क्वेश्चन पर्यंत नुसते पझलच होते. शेवटी जे काही 26वा किंवा 25वा क्वेश्चन असेल तो बेसिक आपला मिसलिनियस क्वेश्चन होता. ठीक आहे. आपण पझलवर पण प्रॅक्टिस करू. तर बघा, पहिलाच प्रश्न आहे 9 पर्सनचा, 9 जण आहेत म्हणलं, MNOP किंवा RST, त्यांना काही कलर आवडतात आणि ते बिलॉंग टू 3 युनिव्हर्सिटी, ट्रिनिटी, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ऍटलिस्ट 2 आणि ऍटमोस्ट 4 जण एका युनिव्हर्सिटीमध्ये भाग घेतात. तर बघा, आपण हे पहिल्यांदा पझल रीड करून घेऊ, नंतर बघू. R like black color, M who like red color belong to Cambridge University. The persons who white color and orange color not Oxford, Cambridge. ठीक आहे. याच्यामध्ये असं दिसून येत आहे जे काही कलर्स आहेत हे सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. हे जे काही असे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये डिफरंट युनिव्हर्सिटी, डिफरंट स्कूल्स, डिफरंट कल्चरल, डिफरंट सब्जेक्ट असं देतं आणि तिथं 2-3 सब्जेक्ट देतं आणि इथं शेवटी कंडिशन असते ऍटलिस्ट 2 किंवा मॅक्झिमम 3, 4, 5 असं जे काही आहे एका सब्जेक्टमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये बसू शकतात. तर अशा क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं, जे काही कंडिशन्स आहेत त्याच्यावरून सॉल्व्ह करायचं. म्हणजे कंडिशन्स जर समजा पर्सन्सच्या जास्त दिला असतील तर इथं पर्सन्सला घ्यायचं पहिल्यांदा. म्हणजे कसं,
असं घ्यायचं MENOPQRST, म्हणजे याच्यावरून तुमचं पझलचं टाइम कमी पडणार. जर तिने समजा कलरचं जास्त कॉम्बिनेशन दिलं असेल इथं कंडिशन मध्ये, तर इथं कलर घ्यायचं. मग कोणते कोणते कलर आहेत? 9 कलर. पिंक आहे, ऑरेंज आहे. आणि जर त्यामध्ये पर्सन आणि हे कलर दोघांचं पण कॉम्बिनेशन दिलं आहे, तर आपण डायरेक्टली असं घेऊ शकतो, इथं त्रिनिती, इथं ऑक्सफोर्ड आणि इथं केम्ब्रिज, आणि इथं असं आपण हे करू शकतो. हे पण सगळ्यात सोपी पद्धत आहे. यामध्ये आपण त्यांना जर म्हटलं आर हे बिलॉंग टू रेड कलर आणि त्याला ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज आवडत नाही, ऑब्व्हियसली ते ट्रिनिटी मध्ये येणार. एवढा मोठा तामझाम करायची गरज नाही. तर आपल्याला क्वेश्चनच्या डिफरंट याच्यावरून आपला अप्रोच ठरवायचा आहे. ठीक आहे, आणि ते प्रॅक्टिसने येईल, काही प्रॉब्लेम नाही. तर हा आहे प्रश्न. जसं की आपण बघितलं याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन जास्त आहे, तर आपण पहिल्यांदा कलर्स घेऊ. त्याच्या नाही बसलं तर ते घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, रेड, ग्रीन, पिंक, ऑरेंज नाही, पिंक आणि ब्लू, ब्लू, येलो, येलो. पटपट लिहून घ्यायचं थोडं. इथं फक्त जर आपण अनालिसिस करायचं म्हणून वेळ जाईल, पण एवढा वेळ द्यायचा नाही कोणत्याच क्वेश्चनला. वाचलं का पुढे जायचं. आणि अशा क्वेश्चन ना शेवटी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण ह्या क्वेश्चन मध्ये कन्फ्युजिंग स्टेटमेंट असतात. कमी कमी याच्यामध्ये जे काही कन्क्लुजन आहे कमी ह्याच्यामध्ये दिलं असतं, म्हणून ते कन्फ्युज होऊ शकतं. शेवटी घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काही दाखवायचं नाही कुणाला, हा जे कोणी नाही केलं ते मी करून दाखवलं, ते सिलेक्शन झाल्यानंतर. ठीक आहे, ब्लॅक आणि पर्पल एवढे कलर आहेत, संपतच नाही. ठीक आहे, इथं मग बघा रेड आहे, ग्रीन बाबा आहेत, पिंक आहे, ब्लू आहे, येलो, व्हाईट, ऑरेंज, ब्लॅक आणि शेवटी पर्पल. ठीक आहे, कलर इथं पर्सन्स आणि हे. हा ठीक आहे, आर ला ब्लॅक कलर आवडतो म्हणले. आता ब्लॅक कुठे आहे बघा, रेड ग्रीन ब्लॅक, कुठे गेला ब्लॅक? शेवटी इथं आर ला ब्लॅक कलर आवडतो. यम हू लाईक्स रेड कलर, समजलं तुम्हाला हे काय घेतलं ते? यम हू लाईक्स रेड कलर, यम इथं आहे. यम हू लाईक्स रेड कलर बिलॉंग टू केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, डायरेक्टली असं बसतं. ठीक आहे, तुम्हाला हे समजलं असेल ना? ओके. आणि इथं बघा म्हटलंय, द पर्सन्स हू लाईक्स व्हाईट कलर अँड ऑरेंज कलर बिलॉंग टू नीदर ऑक्सफर्ड नॉर केम्ब्रिज. आता बघा व्हाईट आणि कोण आहे? ऑरेंज. इथं व्हाईट आहे आणि इथं ऑरेंज आहे. हे दोघं पण ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजला बसत नाहीत म्हणते. मग उरलं कोण? त्रिनिती. तर हे दोघं त्रिनितीला बसणार. त्रिनिती. ठीक आहे, समजलं? नेक्स्ट आहे, द पर्सन्स हू लाईक्स पिंक अँड ब्लू कलर बिलॉंग टू ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. डायरेक्ट दिले पिंक आणि ब्लू, इथं पिंक आहे आणि इथं ब्लू आहे. ते दोघं पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला बिलॉंग करतात म्हणले, ऑक्सफर्ड. ठीक आहे. पी लाईक्स पर्पल कलर, पी इथं आहे, पर्पल शेवटी येईल, इथं पी येईल. ठीक आहे, पी लाईक्स पर्पल कलर अँड बिलॉंग्स टू ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे, अँड बिलॉंग्स टू ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे 3 जण झाले. इथं म्हणले मॅक्झिमम 2 और 4, एका ह्याच्यामध्ये मॅक्झिमम मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 4 जण आपण घेऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओ अँड टी, नीदर बिलॉंग टू ऑक्सफर्ड नॉट ट्रिनिटी. ओ अँड टी, मग कुणाला बसणार? ओ अँड टी हे केम्ब्रिजला बसणार. ओ अँड टी इज इक्वल टू केम्ब्रिज, असं आपण लिहून घ्यायचं. ठीक आहे, नीदर बिलॉंग टू ऑक्सफर्ड अँड ट्रिनिटी, तर ओ अँड टी हे केम्ब्रिजला असणार. हा ठीक आहे. नेक्स्ट आहे एन नीदर बिलॉंग टू ऑक्सफर्ड नॉर लाईक व्हाईट कलर. एनला व्हाईट नाही आवडत. ठीक आहे, मग एन ऑक्सफर्डला नाही म्हणते, एन इज नॉट इक्वल टू ऑक्सफर्ड. ठीक आहे, असं लिहून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. यू बिलॉंग टू त्रिनिती युनिव्हर्सिटी, यू हा त्रिनिती युनिव्हर्सिटीला आहे म्हणते, यू हा त्रिनिती. इथे त्रिनिती एक दिवस इथे घ्यायचं का डायरेक्ट? नाही, असू पण शकतं नसू पण शकतं. ठीक आहे, दुसरीकडेच कुठेतरी त्रिनिती येऊ शकते ना. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे क्यू अँड टी डज नॉट लाईक पिंक कलर अँड येलो कलर. क्यू अँड टी, इथं पिंक अँड येलो, इथं पिंक आहे, क्यू अँड टी, क्यू अँड टी इथे येत नाही आणि क्यू अँड टी इथे येत नाही, क्यू अँड टी इथे येत नाही. ठीक आहे,
QNT. R does not belong to Trinity University. इथे घ्यायचं मग R is not equal to Trinity. R is not equal to Trinity. ठीक आहे. Only 3% belong to Oxford University म्हणले. याच्यावरून कळालं असेल 3 is equal to Oxford. इथे ऑक्सफर्डचे आता इथे बघा सगळ्यात महत्वाचं ऑक्सफर्डचे तर 3 झाले. आता इथं इधर केम्ब्रिज और जे काही त्रिनिती आहे त्यांच्यापैकीच हे युनिव्हर्सिटी येणार आहे. सोपं झालं सगळ्यात. यूला त्रिनिती आवडतं, आर त्रिनिती मध्ये नाही, आणि एक कंडिशन होतं आर लाईक ब्लॅक कलर. ते सगळं झालं. ओके. आता बघा कोण कोण आहे आपल्याकडं. MNOPQR MPR तर बसलेत. समजा इथं M हे जे काही M हा P आणि हा R हा कट झाला, हा बसला. उरलं कोण NOQSTU. ठीक. आता बघा एक तुम्हाला समजलं का. इथे बघा O आणि T हे दोघं केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे आहेत. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे. मग आता O आणि T ला जागा कुठं कुठं आहे बघा. O आणि T ला एवढ्या मोठ्या जागा आहेत, पण केम्ब्रिज युनिव्हर्सिटी कुठे दिसते का तुम्हाला. नाही. तर मग केम्ब्रिज युनिव्हर्सिटी बसवण्यासाठी इथे एक जागा आहे केम्ब्रिजला, इथे एक जागा आहे केम्ब्रिजला, आणि इथे एक जागा आहे. पण O आणि T इथं बसू शकतं का. नाही. O आणि T ला दोनच जागा आहेत. मग इथं इधर O और T इथे येऊ शकतं, आणि इथं म्हणले बघा हे सगळ्यात महत्वाचं Q आणि T इथे येणार नाही. म्हणून समजलं. O इथे येणार, इथं केम्ब्रिज येणार, आणि इथं T येणार. सेकंडला ग्रीनला T येणार आणि केम्ब्रिज येणार. का आलं समजलं का नाही. केम्ब्रिज 3 जागेत बसू शकत होतं, एकतर इथं, एकतर इथं, आणि एकतर इथं. पण विषय काय व्हायला, O आणि T आहेत, आणि O आणि T ला ट्रिनिटी आणि ऑक्सफर्ड आवडत नाही. मग बाकीच्या जागी O आणि T ला ह्या दोनच जागा होत्या, आणि रिकाम्या केम्ब्रिजला तेच होते. समजलं तुम्हाला. हे तर कंडिशन बसली. त्याला आपण फोडून टाकू. ठीक आहे. O आणि T ची कंडिशन झाली. आता U ला त्रिनिती आवडते म्हणले, U ला त्रिनिती आवडते म्हणले, U इथं किंवा इथे येऊ शकतो. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही, नंतर घेऊ आपण. नेक्स्ट आहे N ला ऑक्सफर्ड आवडत नाही. N ला ऑक्सफर्ड आवडत नाही. आता बघा इथं बघा N ला ऑक्सफर्ड आवडत नाही. इथं ऑक्सफर्ड आहे, इथं ऑक्सफर्ड आहे, आणि इथं त्रिनिती आहे, आणि इथं त्रिनिती आहे. N या 2 जागी येऊ शकतं, इधर व्हाईट और ऑरेंजला. पण इथं म्हणलं N येऊ शकत नाही. N डज नॉट लाईक व्हाईट कलर. मग N ला उरली एकच जागा. इथं लिहिलेली कंडिशन खोडून टाकायचं. संपला विषय. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे 3 कंडिशन्स आहेत, म्हणून आपण ऑक्सफर्ड नाही घेणार इथं आता. ठीक आहे. R डज नॉट लाईक त्रिनिती. ठीक आहे. इथं बघा R डज नॉट लाईक त्रिनिती. मग उरलं कोण. ऑक्सफर्ड और केम्ब्रिज. ऑक्सफर्डचे ऑलरेडी 3 जण झाले आहे, मग उरलं कोण. केम्ब्रिज. R ला केम्ब्रिज येईल. संपला विषय. R ची पण कंडिशन खतम. मज्जाच मज्जा. आता बघा U ला त्रिनिती आवडते म्हणले. U ला त्रिनिती इथं कंडिशन आहे. U ला त्रिनिती आवडते म्हणजे त्रिनिती इथंच एकच उरली. इथं घेतलं U. आता नेक्स्ट आहे Q आणि T. Q आणि T इथं येत नाही म्हणले. Q आणि T हे इथं येत नाही म्हणले. मग इथं Q येत नाही, तर मग इथं उरलं. जे काही उरलेलं इथं येते. हे झालं आपलं पझल सॉल्व. तुम्हाला समजलं असेल की कोणत्या ऑपरेशन गेला असेल तर हा क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होतो. ठीक आहे. तर याच्यावर हे क्वेश्चन्स आहेत. हु अमंग द फॉलोइंग बिलॉंग्स टू पिंक कलर. पिंक कलर कोणाला आवडतो. इथं आहे पिंक कलर. हा पिंक कलर ऑक्सफर्ड आणि जो काही उरलेला आहे त्याला आवडतो. SUTON SUTON NSU U यसच राहिला आहे. यसच राहिला आहे. पिंक कलर हा यस ला आवडतो. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. मजा पण येत असेल. हे असे त्याच्यावर 5 क्वेश्चन्स आहेत. याची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला @बालक अकॅडमी सर्च करा. टेलिग्राम मराठीमध्ये चॅनल आहे, भेटून जाईल, आणि त्याच्यावर हे PDF तुम्ही पण सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट पझल आहे रँकिंग बेस. त्याच्यामध्ये 9 पर्सन्स आहेत. द डेझिग्नेशन इन दिस दॅट PO क्लर्क. सिनियर मोस्ट डेझिग्नेशन अँड ज्युनियर मोस्ट इज दिस. सिनियर मोस्ट ही CMD आहे, आणि क्लर्क ही ज्युनियर मोस्ट आहे. संपला विषय. इथे घ्यायचं मग.
सीएमडी साहेब सगळ्यात मोठे आहेत, विथ ड्यू रिस्पेक्ट. सीएमडी 9 जण आहेत. 9 जणांचं थोडं जास्तच दिसतंय ना ह्याच्यावर प्रेमात. दोन्ही पदल 9 जणांचेच होते. सीएमडी, पुन्हा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, ईडी, पुन्हा जीएम जनरल मॅनेजर, डीजीएम. बँकेत आल्यानंतर तुम्ही सर्व या पोस्टच्या खालून जाणार आहेत. सर्व पोस्ट तुम्हाला भेटून जाणार आहेत, आय होप. असिस्टंट जनरल मॅनेजर, एजीएम, पुन्हा चीफ मॅनेजर, सीएम साहेब, सिनियर मॅनेजर, पुन्हा पीओ म्हणून तुम्ही लागणार सगळेजणच. ठीक आहे, क्लर्क. ठीक आहे, तर हे होते हायरार्कीज. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ठीक आहे, हे 9 जण झाले. पट कंडिशन लिहून घ्यायचं आणि असं खेळ करत बसायचं. ठीक आहे, 9 जण आहेत म्हणले. इथं सगळ्यात मग शेवटी आहे ए इज ज्युनियर टू जी. ए हा जी पेक्षा ज्युनियर आहे. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ऍट मोस्ट 2 पर्सन्स ज्युनियर टू एफ, म्हणजेच मॅक्झिमम 2 जण एफ च्या खाली आहेत. म्हणजे एफ इथं पण येऊ शकतो, एफ इथं पण येऊ शकतो, किंवा एफ इथं पण येऊ शकतो. 3 कंडिशन्स आहेत. ठीक आहे, 3 कंडिशन मध्ये बसू शकता. हे बघा, कंडिशन एवढ्याच घेतलं, 3 घेतलं, 4 घेतलं, 5 घेतलं, कोणाला काय फरक पडत नाही. तुमचा क्वेश्चन टाइममध्ये सॉल्व्ह होतो, तर कंडिशन घेत बसायचं. ठीक आहे, डी इज ज्युनियर टू ई. डी हा ई पेक्षा लहान आहे. डी इज ज्युनियर टू ई. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथं नेक्स्ट आहे 3 पर्सन्स आर डेझिग्नेटेड बिटवीन बी आणि आय. बी आणि आय मध्ये 3 जण आहेत. बी आणि आय मध्ये 3 जण आहेत. ठीक आहे, सी इज नॉट सिनियर टू बी, म्हणजे सी हा बी पेक्षा लहान असेल ऑब्विसली. सी इज नॉट सिनियर टू बी. ठीक, एच इज सिनियर टू जी, म्हणजे एच इथे येईल. एच इज सिनियर टू जी अँड ज्युनियर टू सी, आणि इथं बी असे. ठीक आहे, बी सी च्या खाली आहे. हायरार्की समजला असेल तुम्हाला. एका कंडिशनवरून 3, 4, 4 जण बसले. ठीक आहे, नेक्स्ट आहे द सी इज नॉट एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. सी हा इथं येत नाही, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे बी वर येणार नाही. बघू आपण नेक्स्ट. ठीक आहे, बीईडी वाटेल मला मग. ठीक आहे, बघू. द नंबर ऑफ पर्सन ज्युनियर टू एफ इज सेम ॲज द पर्सन सिनियर टू बी. संपला विषय. हे बघा, आता एफ पेक्षा खाली 2 आहेत, मग बी पेक्षा पण वर 2च असणार. पहिली कंडिशन का बसणार नाही ते सांगतो. ठीक, नेक्स्ट आहे बी आणि ए. एक खाली 1 वर, आणि इथे बी. ठीक आहे, आता पहिल्या कंडिशन मध्ये बघा, इथं म्हटलंय बी आणि आय मध्ये 3 जण आहेत. तर पहिल्या कंडिशन मध्ये बघा 1, 2, 3 बसू शकतं का नाही, म्हणजेच आय हे इथे येईल. ही कंडिशन गेली आपली. नेक्स्ट आहे बी आणि आय मध्ये 3 जण. 1, 2, 3, 1, 2, 3. बी आणि आय मध्ये 3 जण. पटकन ही कंडिशन मोडून टाकायचं. जास्त आपल्याला हे नाही करायचं. ओके, बी आणि सी तरी तिथे येत नाही म्हणलंय. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण काय म्हणलंय. द डेझिग्नेशन ऑफ ए नीदर डीजीएम नॉर पीओ. ए हा इथं पण नाही, ए हा इथं पण नाही, आणि ए हा पीओ पण नाही. हे मग काय बघू आपण. ठीक आहे, आता बघा, बी च्या खाली सी आहे, एच आहे, जी आहे आणि ए आहे, आणि ई च्या खाली पण डी आहे, पण त्याला लागून काही कंडिशन नाही. डी ज्युनियर टू ई. ओके, अरे रे इथलं काय झालं, चेअरमन साहेब. ठीक आहे, 3 पर्सन सी इज नॉट सिनियर टू बी, म्हणजे एच इज सिनियर टू जी अँड ज्युनियर टू सी. एच इज सिनियर टू जी, ज्युनियर टू सी, बरोबर आहे. द नंबर ऑफ पर्सन्स ज्युनियर टू इन दिस दॅट. ओके, काही कंडिशन राहिली नाही ना आपली. हा, तर बघा, तर समजा इथं सी ला जर घेतलं, इथं ए येणार नाही. सॉरी, सी ह्याच्यात खाली. इथं जर एच ला घेतलं, इथं जर जी ला घेतलं, इथं जर ए ला घेतलं, आणि इथं जर ई ला घेतलं, आणि इथं जर डी ला घेतलं, झालं की हो, सुटलं की. पण ए आणि डी ला ते कसं का नाही आलं? आपण मोठा प्रश्न आहे ना.
ए खाली पण येऊ शकतं, ए तिथं पण येऊ शकतं. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. तर समजा बी आहे, इथं सी नाही, मग इथं जर सी ला घेतलं, इथं जर एच ला घेतलं, इथं जर जी ला घेतलं आणि इथं ए येणार नाही, इथं येणार ए आणि इथं येणार ई आणि इथं येणार डी. मग हे बसत आहे याच्यामध्ये. डी इथं पण येऊ शकतं आणि डी इथं पण येऊ शकतं. ए आणि डी ची कंडिशन येऊ शकतं, पण इथं परफेक्ट बसाल, या कंडिशन मध्ये परफेक्ट बसाल. मग हे बरोबर असेल. ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करू बघू आपण. ठीक आहे, हाऊ मेनी पर्सन सिनियर टू ए. एच्या सिनियर किती आहेत म्हणले. एच्या सिनियर बघा हे तिघ वर आहेत, 6 जण असतील, मग मोर दॅन 4. ठीक आहे, नेक्स्ट आहे व्हॉट इज द डेझिग्नेशन ऑफ ई. ई ची डेझिग्नेशन काय आहे. ई हा ईडी आहे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. ठीक आहे का ऑप्शन मध्ये. ठीक आहे, तर हे होतं पझल. नेक्स्ट पझल. ठीक आहे, हे बाकीचे क्वेश्चन तुम्ही पीडीएफ दिल्यानंतर सॉल्व्ह करा. ओके, नेक्स्ट आहे डायरेक्शन्स. डायरेक्शन्स आहे पण पझलच आहे. 9 जणांचा आहे, हे पण एक वर एक आहेत. अरे 9 जण काय समजत नाही, 9 जणाला काय आवडलेला. स्टॅक्स आहे. ठीक आहे, तर इथं 9, इथं 8, इथं 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 9 ची उजळणी पाठ करून घेणार आहे ना आपल्याला. 9. पझल हे काही सोपे नाहीत, म्हणजे प्रॉपर पीओ न बरोबर त्यांची लेवल दाखवली आहे. ठीक आहे, पण घाबरायचं नाही, प्रॅक्टिसनं तुम्हाला सगळे येऊन जाते, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इथे बघा पहिली कंडिशन आहे 4 पर्सन्स केप्ड बिटवीन बी आणि एच मध्ये 4 जण आहेत म्हणले. पटवून कंडिशन घ्यायचं. ए इज केप्ट इमिजिएट बिलो ई. ठीक आहे, ए इज केप्ट इमिजिएट बिलो ई. नेक्स्ट आहे आय इज केप्ट अबो डी. बॉक्स आय इज केप्ट अबो डी इथं दिलंय. ठीक आहे, आय इज केप्ट अबो डी. डायरेक्ट कोणतीच कंडिशन दिसत नाही, म्हणून पझलला टाइम जातोय. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. नीदर एच नॉर सी केप्ट ऍट बॉटम मोस्ट. एच आणि सी इथे येत नाहीत म्हणले, एच अँड सी. ओनली वन बॉक्स इज केप्ट बिटवीन सी अँड जी. सी अँड जी मध्ये 1 जण आहे, सी आणि जी मध्ये 1 जण आहे. ठीक आहे, द नंबर ऑफ बॉक्सेस केप्ट बिलो जी. जीच्या खाली एवढ्या आहेत, इज टू मोर दॅन अबो आय. ठीक आहे, हे पण समजलं असेल. नेक्स्ट आहे 2 बॉक्सेस केप्ट बिटवीन बी अँड डी. बी आणि डी मध्ये 2 बॉक्स, किती 2 बॉक्सेस आहेत. बी आणि डी मध्ये 2 बॉक्सेस आहेत. ठीक आहे, 3 बॉक्सेस बिटवीन आय अँड सी. आय आणि सी मध्ये 3 जण आहेत. आय आणि सी मध्ये 3 जण आहेत, म्हणजे डायरेक्ट कंडिशन काहीच नाही दिली. 1, 2, 3. सी आय आणि सी मध्ये 3 जण आहेत. ठीक आहे, तर बघू आता सगळ्यात मोठं प्रश्न हा आहे बी आणि एच, बी आणि डी. ओके, याची इथं नाही, तर इथं बघू आपण एक कंडिशन घेऊन बघू. ठीक आहे, बी ला एक तर इथं घेऊ, बी 1, 2, 3, 4 आणि इथं एच. ठीक आहे, बी आणि डी मध्ये 2 जण आहेत. बी आणि डी मध्ये 1, 2, डी इथं घेतलं. ठीक आहे, बी आणि डी, डी 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 डी. डीच्या वर आय आहे, आय आणि सी मध्ये 3 जण आहेत. ओके, जर जर इथे घेतलं, जर इथे घेतलं 1, 2, 3, आय इथे येऊ शकत नाही. आय जर इथे घेतलं बघा, आय जर 7 नंबरला घेतलं 1, 2, 3, इथं सी येऊ शकतं. पण आय जर इथे घेतलं 1, 2, 3, सी इथे येऊ शकत नाही. आय जर वर घेतलं. ठीक आहे, ठीक आहे, तर समजा इथं डी ला घेतला, इथं बी ला घेतलं 1, 2, 3, 4. 4 सोडून 1 गेलं, एच इथं आलं. बी आणि डी मध्ये 2 जण आहेत म्हणले, त्याच्यामुळे ते तिथे घेतलं. ठीक आहे, आता बघा समजा इथं डीच्या वर आय आहे, इथं कंडिशन आहे आपली डीच्या वर आय आहे. हे बी आणि आय एच मध्ये 4 जण. पुन्हा इथं कंडिशन आहे डीच्या वर आय आहे. डीच्या वर आय कुठं आहे ते बघू आपण. आणि बी आणि डी मध्ये 2 जण आहेत, या कंडिशन झाल्या. आता डीच्या वर आय जर इथं घेतलं, एचच्या वर जर इथं आय घेतलं, आय आणि सी मध्ये 3 जण आहेत. इथं बघा 1, 2, 3, सी ते येऊ शकतं. सी आणि जी मध्ये पण
इथं जर आय घेतलं समजा, हा इथं सी घेतलं, इथं सी आणि जी मध्ये एक घेतलं, तर इथं प्रॉब्लेम काय होणार आहे? आता बघा, आयच्या वर किती आहेत? 2 जण आहेत. मग जीच्या खाली किती जण पाहिजे? 4 जण. बसलं? आयच्या वर पेक्षा जीच्या खाली 2 जण पाहिजे. हे बसलं? हे पुन्हा आय आणि सी, सी आणि जी, बी आणि डी, आणि ई आणि ए, ए हा ईच्या इमिजिएट खाली आहे म्हणलंय. संपला. बसलं? राहिलेलं इथे येणार. तर ह्या पझलचा अप्रोच काय माहितीये का? जे काही सगळ्यात मोठी कंडिशन असते, समजा इथं आता बघा बी आणि एच मध्ये 5 जण आहे. तर ज्या कंडिशन मध्ये सगळ्यात जास्त लोक दिली आहेत, पण ती फिक्स नाही कंडिशन, तर त्याच दोघांपैकी एक जण इतर वर तर असू शकतो, नंतर खाली असू शकतो. 100%. 90% पझल मध्ये हे तोच अप्रोच असतो. इधर दो बी और एच पैकी असतो, तो इधर वर असतो किंवा खाली असतो. त्याच्याशिवाय पझल सॉल्व्ह होत नाही. कारण प्रत्येक जागी जर त्याला घेत बसलं, तर मग आपल्याला काय नाही, मग खूप वेळ जाणार ते. ठीक आहे. आणि हे 20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होण्याजोगे असेल तर हा जर अप्रोच तुम्ही फॉलो केला तर ठीक आहे. इथं बघा क्वेश्चन्स आहेत. हाऊ मेनी बॉक्सेस बिलो ई, ईच्या खाली किती आहेत म्हणले? ईच्या खाली किती आहेत म्हणले? ईच्या खाली 8 जण आहेत, कारण ई हा टॉपला आहे, ई हा इथं आहे टॉपला. ठीक आहे. मोर दॅन 3. ओके. आय होप हे समजलं असेल तुम्हाला पझलचा अप्रोच. ते पण मस्त होतं. डायरेक्ट पझल तुम्हाला एक पण दिलं नाही. ओके. नेक्स्ट आहे 7 जण, 14 जणांचा आहे. एका खाली एक जण बसतात म्हणले. 7 पर्सन्स आर इन अ रो फेसिंग नॉर्थ आणि एमएनओपी किंवा एसटी फेसिंग साऊथ. ठीक आहे. हा, तर बघा 14 जणांचं हे पझल आहे. 1 2 3 4 5 6 7. हा, 14 जणांचं पझल आहे. नॉर्थ आणि साऊथ. 2 कंडिशन घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7. ओके, ठीक. नॉर्थ आणि साऊथ. एबीसीडी एफ जी 1 रोला फेसिंग नॉर्थ. इथं म्हणले हे जे काही 9 जण आहेत फेसिंग नॉर्थ. इथं मग हे घेतलं, इथं घेतलं हे 1, ह्याच्यामध्ये ए बी सी डी ई एफ आणि जी, आणि जे काही एम एन ओ पी क्यू आर एस आहेत ते आहेत 2. रो 2 ला एम एन ओ पी क्यू आर एस. संपला विषय. ठीक आहे. मग इथं आहे, नेक्स्ट आहे बघा, कंडिशन्स वर जाऊ आपण. पी इज स्टँडिंग टू इमिजिएट लेफ्ट ऑफ ओ, आणि ओ हु इज स्टँडिंग एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ द रो. तर ओ इथं असल, ओ मिडलला असल. पी इज स्टँडिंग इमिजिएट लेफ्ट ऑफ ओ, पी इथं असल. 2 कंडिशन का घेतल्यात? कारण जर नेक्स्ट कुण्या कंडिशन मध्ये जर म्हणलं ओ आणि क्यू मध्ये समजा एक जण आहे, तर डायरेक्टली परत 2 कंडिशन घेण्यापेक्षा एकदा 2 कंडिशन घेऊन सॉल्व्ह करता येतं, टाइम पण वाचतो. ठीक आहे. मिडल ए इज फेसिंग पी, ए इज फेसिंग पी. आता सध्या एक वर चालू आपण. पी हु इज स्टँडिंग सेकंड टू द राईट ऑफ एम, पी हा एमच्या सेकंड टू द राईटला आहे म्हणले. डायरेक्ट दिले काही प्रॉब्लेम नाही. ओनली 1 पर्सन बी आणि सी, सी हु इज फेसिंग एन. तर इथं 2 कंडिशनच घेऊ आपण. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे ओनली 1 पर्सन बी आणि सी, बी आणि सी मध्ये एक जण आहे म्हणले, फक्त बी आणि सी मध्ये एक जण आहे. आणि सी हु इज फेसिंग एन, सी हु इज फेसिंग एन. इथं आपण असं घेऊ, सी इज फेसिंग एन. नेक्स्ट आहे निदर बी नॉर एन स्टँडिंग एंड ऑफ द रो. सी, बी आणि एन जे आहेत एंडला नाहीत म्हणले. बी अँड एन इज नॉट इक्वल टू एंड. भारी. आता बघा, बी इथं पण येऊ शकतो, बी इथं पण येऊ शकतो, पण बी इथं पण येऊ शकतो, बी इथं पण येऊ शकतो. पण सी जर इथं घेतला, आता जर इथं बी घेतलं तर इथं सी घ्यावं लागेल. सीच्या अपोजिट एन नाही. बी जर इथं घेतलं तर सी इथं येतं, सी इथं येणार, एन इथं येणार. बरोबर आहे. बी जर इथं घेतलं तर सी इथं घ्यावं लागेल, एन इथं येणार, ते येणार नाही, एंडला नाही म्हणलं एन. पण बी जर इथं घेतलं मिडलला, सी इथं घ्यावं लागेल, ऑब्व्हियसली येणार नाही. आणि नेक्स्ट बी जर इथं घेतलं, हे जे बी आहे इथे घेतलं, सी इथं येणार, एन इथे येणार, तर 2 कंडिशन होणार. तर बघा 2 कंडिशन कोणत्या आहेत? तर एक तर बी इथे येणार, सी इथे येणार, एन इथे येणार. ठीक आहे. आणि नेक्स्ट कंडिशन आहे बीच्या एच्या लेफ्टला.
याला पी फेस करतं बरोबर. हा आता बी इकडे घेतलं. नेक्स्ट आहे बी इथं येणार, बी इथंच येणार आणि सी इथं येणार आणि एन ला फेस करणार. समजलं हे कंडिशन 2 का घेतल्या होत्या याच्यामुळं हे कंडिशन झाली. ठीक आहे, डायरेक्ट बसतं काय प्रॉब्लेम नाही. बी आणि एन. क्यू स्टँडिंग सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर हु इज फेसिंग एफ. क्यू सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर, आर हु इज फेसिंग एफ, आर हु इज फेसिंग एफ. हे आहे कंडिशन. आता बघा आर कुठं कुठं बसू शकतो. आर इथे येऊ शकतो, एफ इथे येऊ शकतो, क्यू इथे येऊ शकतो बरोबर आहे. आर इथे येणार नाही. काय येणार नाही? सेकंड टू द लेफ्ट आर आहे म्हणजे आर ला एकच कंडिशन आहे इथं. आर च्या सेकंड टू द लेफ्ट क्यू, आर हा एफ ला फेस करतो. इथं वर तर एकच कंडिशन आहे, आर इथे येणार क्यू आणि हा एफ ला फेस करतो. संपला विषय. हे समजलं. ठीक आहे. निदर डी नॉर इज फेसिंग यस. ठीक आहे, मग यस ला एकच कंडिशन उरली इथं आणि इथं यस. आता बघा म्हणलंय डी आणि ई हा यस ला फेस करत नाही म्हणलंय, मग डी आणि ई इथं तरी येऊ शकतं, और डी और ई इथं तरी येऊ शकतं. ठीक आहे, इथे कंडिशन आहे डी और ई, डी और ई. नेक्स्ट बघू आपण. ओनली 2% डी आणि जी. संपला विषय. डी आणि जी मध्ये दोघ जण आहेत, मग डी इथंच येणार. या वरल्या ह्याच्यामध्ये डी येणारच नाही, कारण डी मध्ये इथं जर डी घेतलं तर जी ला जागा नाही, डी इथं घेतलं तर जी ला जागा नाही, मग डी इथंच येणार. डी जे आहे ते इथंच येणार. ठीक आहे, डी हे बीच्या साईडलाच येणार. डी आणि जी मध्ये दोघ जण आहेत, 1 आणि 2. इथं जी येणार आणि इथं ई येणार, उरलेलं ई येणार. तर हे होतं पझल. नेक्स्ट. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन बघा. हाऊ मेनी पर्सन स्टँडिंग बिटवीन एन अँड पी. एन आणि पी मध्ये किती जण आहेत? दोघ जण आहेत. इथं एन आहे, हे चुकीचं आहे. इथं 1, इथं 2, दोघ जण आहेत. ऑप्शन नंबर 2. हे बाकीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, 25व्या क्वेश्चन पर्यंत पझल होते. 25व्या क्वेश्चन पर्यंत म्हणजे किती म्हणजे मॉडरेट लेवलचा पेपर होता बघा. नेक्स्ट आहे 7 पर्सन. नशीब 9 जणांवर चालतं, 9 जणांवर 14 जणांवर गेला, आता 7 जणांवर आले म्हणजे फुल. 7 पर्सन्स, 7 स्टोरी बिल्डिंग. नेक्स्ट आहे त्यांना आवडतं मारी गोल्डन हे दिस दिस दॅट. ओके, तर याचं बघा, बघा इकडं लक्ष द्या. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7. तर 1 हे पर्सन, की त्यांना फूड आवडतं. पुन्हा हे पर्सन आणि त्यांना बिस्कुट जे काही आहे ते आवडतं. ठीक, आम्हाला पार्ले आवडतं. ठीक. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे 2 फ्लोर्स बिटवीन सी आणि बी. सी आणि बी मध्ये दोघ जण आहेत. पटवून असं लिहून घ्यायचं. सी आणि बी मध्ये दोघ जण आहेत. द वन हू रोज इमिजिएटली अबोव लोटस. लोटसच्या इमिजिएट अबोव रोज आहे. शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं पटवून. आता इथे बघा नेक्स्ट म्हणलंय सी जो आहे, सी हा डज नॉट बिलॉंग टू ऑड नंबर. ऑड नंबरला तो नाही बिलॉंग करत, म्हणजे सी हा इव्हनला असेल ऑब्व्हियसली. 2, 4, 6 3 कंडिशन होती. ठीक आहे, सी इज इक्वल टू इव्हन. सी इज इक्वल टू इव्हन. ठीक आहे, समजलं. डी लाइक्स नीदर ऑर्चिड नॉर लेव्हेंडर. डी इज नॉट इक्वल टू ऑर्चिड और लेव्हेंडर. ठीक आहे, समजलं. ओनली नेक्स्ट आहे ओनली 1 फ्लोर बिटवीन जी अँड ऑर्चिड. जी आणि ऑर्चिड मध्ये एक जण आहे. ठीक आहे, सॉरी, हे आहे जी आणि हे ऑर्चिड, ORCHD. ठीक आहे, जी आणि ऑर्चिड मध्ये एक जण आहे म्हणले. 3 फ्लोअर्स बिटवीन बी आणि ई मध्ये 3 जण आहेत. तर बी 1, 2, 3 ई आणि ई ला रोज आवडते म्हणले. ई ला हा रोज आवडते. ठीक आहे, डी अबो एफ. डी अबो एफ मॉडरेट का होता पेपर याच्यावरून समजला असेल. कंडिशनच भरपूर आहे. डी अबो एफ. द वन हू डेझी लिव्ज बिलो लेव्हेंडर. डेझी हा
लेव्हेंडरच्या खाली असतो. ठीक आहे. ओके. लेव्हेंडर. बी लाईक्स मारीगोल्ड. बी हा मारीगोल्ड आवडतो. बीला मारीगोल्ड आवडतो. ठीक आहे. जेस्सीची आवड. आपल्याला काय मारी मारीगोल्ड. द वन हू लाईक्स ऑर्चिड इमिजिएट बिलो ए. एच्या इमिजिएट इथं म्हटले बघा. सॉरी. इथं म्हटले बघा. बी हू लाईक्स मारीगोल्ड. द वन हू लाईक्स ऑर्चिड इमिजिएटली बिलो ए. एच्या इमिजिएट बिलो ऑर्चिड. ठीक आहे. नेक्स्ट आहे जी डज नॉट लिव्ह ऑन द फ्लोर ऍडजस्टंट टू ए. जी आणि ए जवळजवळ नाहीत. ठीक आहे. नाही आवडत, दुसऱ्या सोसायटीत राहतो जी. संपला विषय. द वन हू लाईक सनफ्लॉवर डज नॉट टॉप फ्लोअर. सनफ्लॉवर इथं नाही म्हणलं. SUN. ठीक आहे. नाही. आता बघा सी हा E1 फ्लोअरला आहे, तर आपण एक एक कंडिशन घेऊन बघू. सी ला जर इथे घेतलं समजा सी 1 2, हा बी इथे येईल मग 5 नंबरला. बी ला मारीगोल्ड आवडतं. बी आणि ई मध्ये तिघ जण आहेत म्हणले. इथं कंडिशन आहे, हे कंडिशन. बी आणि ई मध्ये तिघ जण आहेत. तर बघू इथं 1 2 3. बी आणि ई मध्ये तिघ जण आहेत. ई ला रोज आवडतं. एक एक कंडिशन घेऊ. आता बघा बी आणि इथं जर हे घेतलं, सी जर घेतलं 4 नंबरला, तर बघा बी मध्ये इथं दोघ जण बसणार. सी जर इथं घेतलं तर ठीक आहे. सी वर पण येऊ शकतो 6 नंबरला. बघू आपण त्यानंतर. कंडिशन कमी करायची आपल्याला. इथं मारी. बी आणि ई मध्ये तिघ जण आहेत, म्हणजेच ई हा इथे येईल. ई ला रोज. ओके. रोज. ठीक आहे. रोज झाला. आता मग नेक्स्ट कंडिशन काय आहे. हा, लोटसच्या इमिजिएट वर रोज आहे म्हणले. हे इथं कंडिशन. लोटस इथे येईल मग. आता ई इथे येणार नाही का. लोटस येणार नाही खाली. संपला विषय. ती गेली कंडिशन. आता बघा सगळ्यात महत्वाचं. जी आणि ऑर्चिड मध्ये एक जण आहे. लिव्हेंडर खाली आहे. लोटस हे आहे, ते आहे. ठीक. ही कंडिशन आहे. इकडं तिकडं तिकडं. याच्या खाली इमिजिएट ऑर्चिड आहे. ही कंडिशन झाली. ही कंडिशन झाली. लोटस वाली कंडिशन झाली. लिव्हेंडर आणि डेझी. जी आणि ऑर्चिड. ओके. आता सगळ्यात महत्वाचं बघा. हा, जी आणि ऑर्चिड मध्ये एक जण आहे. आता जी आणि ऑर्चिड घ्यायचं कुठं. एक पण कंडिशन मध्ये जी बसत नाही. इकडं कुठं बसणार. नाहीच बसणार जी आणि ऑर्चिड. म्हणून हे दोन्ही कंडिशन आहेत. सी मग कुठं राहिला. सी राहिला 6 नंबरला. सी ऑब्विसली 6 नंबरला बसणार. E1 नंबरला आहे ना तो, त्याच्यामुळं ह्या दोन कंडिशन मध्ये नाही बसला तो. तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, ज्या हे असतात कंडिशन्स, त्याचा एकतर तो टॉपला असतो नसतर बॉटमला असतो. त्याच कंडिशन तो सॉल्व्ह होतो मॅक्झिमम. ठीक आहे. मग हे पण बघा. सी इथं आला 1 2. बी इथं आला. बीला कोण लागतं. मारीगोल्ड आवडतो. बीला मारीगोल्ड आवडला. ठीक आहे. बी आणि ई मध्ये तिघ जण आहेत म्हणले. 1 2 हे 3. ई इथं येणार वर. ईच्या वर ईला कोण आवडतो. रोज आवडतो. ही कंडिशन झाली बीची. ही रोजची कंडिशन झाली. ठीक आहे. काय होतं याला. कट का नाही होते. हा ठीक आहे. जाऊ दे. रोज झाला. पुन्हा इथं लोटस आहे. लोटसच्या इमिजिएट वर रोज आहे. इथं लोटस आहे. आता बघा. जी आणि ऑर्चिडला भरपूर कंडिशन आहे. ए ला पण कंडिशन आहेत. ते पण आपण बसून बघू. ठीक आहे. सनफ्लावर वर येत नाही, ते पण कंडिशन गेली. ती गेली कंडिशन. एच्या इमिजिएट खाली ऑर्चिड आहे म्हटलं. आता बघा. एच्या जर इथं घेतलं, एला जर इथे घेतलं, ऑर्चिड इथे येणार. आणि जी आणि ऑर्चिड मध्ये एक जण आहे म्हटलं, म्हणजे ए इथे येणार नाही. आणि एला जर मग इथे घेतलं तर ए मगची कंडिशन एकच असणार. ए इथं, ऑर्चिड इथं. ऑर्चिड इथं. का. ए जर इथे घेतलं, इमिजिएट खाली ऑर्चिड येणार नाही. इथं आहे कंडिशन ती इमिजिएट खाली. आणि जी आणि ऑर्चिड मध्ये एक जण आहे, ती कंडिशन इथं आहे. समजलं. आता डी ला ऑर्चिड पण आवडत नाही आणि लेव्हेंडर पण आवडत नाही. हे इथं कंडिशन आहे. डी ची कंडिशन इथं आहे. मग डी इथं पण येणार नाही. मग उरले डी ला जागा इथं. डी ला लेव्हेंडर आवडत नाही, म्हणजे लेव्हेंडर ए ला येणार. काय ए ला येणार. कारण लेव्हेंडरच्या खाली डेझी आहे. ओके. लोटस मारीगोल्ड. ई रोज. ठीक आहे. बी मारीगोल्ड.
C1 एच्या खाली ऑर्चिड, एच्या खाली ऑर्चिड जी आणि हे जीला काय आवडतं का? The one orchid immediately below A adjacent to the sunflower not belong to top floor. ठीक आहे. The orchid, marigold, daisy, lavender. The one who daisy lives below lavender. ओके बरोबर आहे. डी ला लेव्हेंडर पण ऑर्चिड पण आवडत नाही. बरोबर आहे. ओनली वन फ्लोर बी आणि डी लिव्ह द बॉय अप डेझी बिलो लेव्हेंडर. ठीक आहे. रोज, लोटस, ऑड नंबर डी ऑड. ठीक आहे. जी अँड ऑर्चिड काहीतरी आपलं राहिले हा बी आणि ई रोज. ठीक आहे. ते आहे कंडिशन. ठीक आहे. लेव्हेंडर डेझी, डेझी आणि उरलं कोण मग सनफ्लावर. डेझी आणि सनफ्लावरला इधर ऑर कंडिशन येईल. डेझी आणि सनफ्लावर. ठीक आहे. डेझी आणि सनफ्लावरला इधर ऑर कंडिशन आहे. ते कुठं बसणार ते सांगता येणार नाही. ठीक आहे. म्हणून तर हे होतं पझल. ठीक आहे. शेवटचं पझल होतं 6th फ्लोअरला कोण आहे म्हणलंय. 6th फ्लोअरला सी आहे. तर आपलं आन्सर हे असेल. आय होप हे समजलं असेल. म्हणजे बघा आता 25व्या क्वेश्चन पर्यंत तुम्हाला पझल होते. तर म्हणजे पेपरचं लेवल बघा तुम्ही फक्त. ठीक आहे. नेक्स्ट आहे मिसलिनियसचा क्वेश्चन. इथून सॉल्व्ह होतो. म्हणजे शेवटचे जे काही 5 क्वेश्चन आहेत ते मिसलिनियसचे होते. नेक्स्ट आहे हाऊ मेनी पेअर्स ऑफ डिजिट्स इन द नंबर बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. म्हणजे हे जे काही नंबर्स आहेत त्याचे सिरियलनं किती येऊ शकतात नंबर सिरीजनुसार. तर बघू आपण किती. 8 9 1 नाही 2 3 4 5 6 7 1 येणार. हा इथं आहे 7 1 पुन्हा 5 6 7 8 9 नाही 5 6 7 नाही 7 8 9 नाही 7 8 9 2 झालं 3 4 5 4 5 6 7 नाही 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 4 जण आहेत. ठीक आहे. 4 जण आहेत. म्हणजे बोथ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड नंबर सिरीज नुसार कोणते पेअर येतात म्हणले. 4 पेअर येऊ शकतात ते. हा आता आलं आहे काय हे आपलं हा हे स्टेटमेंट. ठीक आहे. ओके. सिलॉ. तर इथं नेक्स्ट तर बघा ओनली फ्यू टेबल्स इज नॉट. ओनली फ्यू टेबल्स इज KNOT not. Some not is chair. Some not is chair. Some not is chair. Some chair is sofa. Some chair is sofa. ठीक आहे. तर बघा कन्क्लुजन काय आहे याच्यावरून काय. नो सोफा इज नॉट. नो सोफा इज नॉट. का भावा होऊ शकतं. मग हे रॉंग झाली. Some not being chair is a possibility. Some not being chair is a possibility. Obviously. म्हणून हे सेकंड कंडिशन बरोबर. ठीक आहे. सोपं होतंय. ओके. पण हा क्वेश्चन होता 25व्या नंबरला. ठीक आहे. ऑल वायर्स इज कॉपर. ऑल वायर्स इज कॉपर. ओनली फ्यू कॉपर इज आयरन. ओनली फ्यू कॉपर इज आयरन. नो आयरन इज लॅपटॉप. नो आयरन इज लॅपटॉप. ठीक आहे. सम वायर इज आयरन. नाही. कारण इथं डायरेक्टली विचारलं म्हणून रॉंग. जर पॉसिबिलिटी विचारलं असतं तर ती कंडिशन आलं असती बरोबर. इथं नेक्स्ट आहे सम लॅपटॉप आर नॉट कॉपर म्हणले. सम लॅपटॉप आर नॉट कॉपर. का बाबा होऊ शकते. रॉंग. सगळेच लॅपटॉप होऊ शकतात तर सम का नाही होणार. म्हणून ह्याचा आन्सर येणार नीदर 1 नॉर 2. ठीक आहे. नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन ऑफ द एक्झाम. Some books is copy. Some copies are register. Some copies are register. Only few register is bag. Only few register is bag. ठीक आहे. तर बघा all bag being copies is a possibility. All bag being copies म्हणजे हे जे काही all bag आहेत ती being copy ही पॉसिबिलिटी आहे का. होणार ऑब्विसली. का नाही होणार. नेक्स्ट आहे ऑल बॅग्स बिंग बुक्स इज नॉट अ पॉसिबिलिटी. ऑल बॅग्स बिंग बुक इज नॉट अ पॉसिबिलिटी. का बाबा होऊ शकतं ना. का नाही होणार. म्हणून याचं ओनली 1 इज फॉलो. ठीक आहे. तर हे होते LRचा मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर जे काही 8 मार्चला झाला क्वेश्चन पेपर त्याच्या पहिल्या शिफ्टचा हा पेपर होता. जर एक याच्यावरून तुम्हाला जर एक काय म्हणलं जातं त्याला कट ऑफचा जर एक अंदाज लावायचा गेला तर आपण जे काही 4 मॉक आहेत ते टोटल त्या डेजच्या 4 मॉक देऊ. नंतर जे काही 4थी मॉक असेल त्याच्यामध्ये आपण जे काही कट ऑफचं प्रिडिक्शन आहे ते करणार आहे.
तेवढाच कट ऑफ लागेल का? काहीच सांगता येणार नाही. तेवढा लागू शकतो, कमी लागू शकतो, जास्त लागू शकतो, काहीच सांगता येणार नाही. याचा अर्थ असा आहे का तुम्ही जेवढा कट ऑफ सांगताय तेवढ्यांनीच मेन्सची प्रिपरेशन करायला पाहिजे, त्याच्यावर असणार? तसं काहीच नाही. त्याच्यापेक्षा खाली जरी कोणाचे अटेम्प्ट असतील त्यांनीही मेन्सचं प्रिपरेशन करा. वर असतील त्यांनी तर ऑब्व्हियसली करा, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण जे काही नॉर्मलायझेशन आहे त्याच्यामध्ये मुलांचे मार्क कमी पण होतात, वाढतात पण. तुमची अॅक्युरसी आणि तुमचे मॅक्झिमम अटेम्प्ट याच्यावर तुम्ही फोकस करा बस. ठीक आहे. तर हे होतं 8 मार्चच्या पहिल्या शिफ्टचं अनालिसिस. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर असंच आपण सेकंड, थर्ड आणि फोर्थ शिफ्टचं पण घेणार आहे. तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ आपण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.